नमस्कार. आज आपण बाह्यसृष्टी आणि मनुष्य शरीर या दोहोंच्या ठिकाणी अव्याहतपणे गतिमान असलेल्या जीवनचक्राविषयी थोडक्यात समजून घेऊया. शरीरेंद्रिय सत्वात्म संयोगोधारी जीवितम. शरीर, इंद्रिय, सत्व आणि आत्मा यांचा संयोग टिकवून ठेवणं याचंच नाव जीवित किंवा जीवन. केवळ एका वाक्यात ही व्याख्या केलेली असली तरी यातील प्रत्येक शब्दात फार मोठा आशय सामावलेला आहे. त्यापैकी पहिला घटक म्हणजे आपलं शरीर, त्याविषयी सध्या आपली चर्चा चालली आहे. पंचमहाभूतांपासून बनलेलं, अव्यक्तापासून हळूहळू व्यक्त होत होत आज आपल्या डोळ्यासमोर असलेलं आपलं शरीर दृश्यमान झालेलं असतं. अव्यक्तापासून व्यक्तावस्थेकडे होणारा हा प्रवास, यालाच दुसऱ्या शब्दात सूक्ष्मातून स्थूलाकडे होणारा प्रवास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास असंही म्हणता येऊ शकेल. हा प्रवास अतिसूक्ष्म अशा आकाश महाभूतापासून सुरू होऊन स्थूल रूपात आपल्या डोळ्याने दिसू शकणाऱ्या पृथ्वी महाभूतापर्यंत येऊन थांबतो. दृश्य शरीरातील पृथ्वी तत्वाच्या आधिक्यामुळेच या शरीराला पार्थिव असंही म्हटलं जातं. शरीर, इंद्रिय, सत्व आणि आत्मा यांचा संयोग टिकवून ठेवता आला तरी काळाचा होणारा परिणाम टाळता येऊ शकत नाही. त्यामुळेच हा संयोग टिकवण्याचा कालावधी म्हणजेच आपलं आयुष्य आपण कितीपेक्षा कशा प्रकारे जगतो याला फार महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचं तर आयुष्य वाढवण्यासाठी धडपडण्यापेक्षा त्याचा दर्जा कसा वाढेल याचा विचार झाला तर आपलं प्रत्येकाचं आयुष्य आणि प्रत्येक व्यक्तिमत्व दर्जेदारच होईल यात शंकाच नाही. त्यासाठी तसेच दर्जेदार प्रयत्नही आपल्याकडून व्हायला हवे आहेत. त्या अनुषंगानेच इथे एक एक विचार आपण अभ्यासत आहोत. असो, पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया. आपलं आयुष्य काळाच्या बदलत्या परिणामानुसार 3 भागात विभागलं जातं. बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य अशा 3 भागात. याच आपल्या शरीराशी संबंधित 3 अवस्थांवरून आपण ब्रह्मांडातील उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांविषयी कल्पनेने जाणून घेऊ शकतो. पैकी पहिल्या अवस्थेत नवनिर्मितीची, उत्पत्तीची प्रक्रिया जोमाने चालू असते. या काळात शरीराच्या वाढीचा वेग हा जास्त असतो. यालाच बाल्यकाळ म्हटलं जातं. याचंच एक दृश्य प्रत्यंतर म्हणजे लहान मुलांना होणारी दुखापत किंवा जखम पटकन भरून येते. या वयात जोमाने होणारी पेशी नवनिर्मितीची प्रक्रिया ही यामध्ये मोठी भूमिका बजावत असते. यानंतर काही काळ आहे असंच फारशी वाढ किंवा झीज न होता आयुष्य चालू राहतं. शरीर कर्म करत राहतं. हा काळ म्हणजे ज्याला स्थिती म्हणता येऊ शकेल असा तारुण्याचा काळ, ज्यावेळी वाढ आणि झीज या दोन्हीही प्रक्रिया सारख्याच वेगाने चालू असतात. या इथेपर्यंत पूर्ण वाढ झालेलं शरीर आजवर मिळालेल्या माहितीच्या आधारे अनुभव घेत घेत अर्थ लावत मनाला समृद्ध करण्याच्या मागे लागलेलं असतं. मनोबल, आत्मबल विकसित करण्याचा हा काळ. असा काही काळ गेल्यानंतर पुन्हा उतार सुरू होतो. या ठिकाणी पाय उतार होऊन मूळ ठिकाणी येण्याचा हा काळ. वार्धक्याकडे नेणारा, लीनता शिकवणारा, पंचतत्वांचा आपापल्या मूळ रूपात लय करत अनंतात विलीन होण्याचा अभ्यास करून घेणारा. यावेळी वाढीचा वेग अतिशय मंद आणि झीज झपाट्याने होऊ लागलेली असते. खरं तर शरीराचा काळानुरूप होणारा हा लय मनाने आधीपासूनच स्वीकारलेला असला तर वार्धक्य फारसं त्रासदायक होत नाही. पण शरीर वेगाने झिजत चालले आणि मनात असंख्य इच्छांचे, वासनांचे, अज्ञानाचे ढग दाटून आलेले असतील, प्रपंच आवरता घेण्याची मनाची तयारी अद्याप झालेली नसेल तर मात्र हा काळ अतिशय दुःखदायक ठरतो. असं होऊ नये, शेवटचा दिस गोड व्हावा यासाठीच हा समजून घेण्याचा अट्टाहास. आकाश महाभूतापासून क्रमाने वायू, वायू महाभूतापासून तेजाची उत्पत्ती, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी अशी उत्पत्ती होत जाते आणि नंतर अशाच उलट क्रमाने लय घडून येतो. पृथ्वीचे विलयन जलामध्ये, जलाचे तेजतत्वात, पुढे तेजतत्व वायुतत्वात, तर वायुतत्व आकाशात विसर्जित होते. असा नीट विचार केला की लक्षात येतं की शेवटी आपलं म्हणावं असं काहीच शिल्लक राहत नाही.
अशा प्रकारेच समस्त सृष्टीचाही कल्पांत घडून येतो हे सांगतानाच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तो केव्हा घडेल तेव्हा घडेल, पण तुर्तास विवेकाच्या सहाय्यानं तुम्ही तो वारंवार घडवून आणू शकता. या विषयाचं सतत चिंतन मनन हीच तर आपली साधना. समर्थांच्या शब्दात सांगायचं तर, सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. सर्व विसर्जन प्रक्रिया नीटपणे समजावून झाल्यावर समर्थ म्हणतात, ऐसी ही विचारांची कामे, उगीच भ्रमू नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. नीटपणे सारं काही समजून घेतलं तर लक्षात येतं की मी केलं, तू केलं या म्हणण्याला काहीच अर्थ नसतो. आपण काही केलं असा समज म्हणजे सर्वथा निव्वळ भ्रम आहे. सारं काही सृष्टी निर्मात्याने अगदी आखीव रेखीवपणे मांडून ठेवलेलं असतं आणि हेच आणि एवढंच फक्त आपण समजून घेणं अपेक्षित असतं. आपण मात्र साऱ्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेऊ पाहतो आणि तिथेच अडकून पडतो. म्हणूनच आपल्यासाठी हे सर्व लख्ख जाणवण्यासाठी आपली जाणीव जागवणं, जागती ठेवणं हीच मुख्य साधना आहे. उत्पत्ती स्थिती लय ही प्रक्रिया समजून घेत विवेकाने काल्पनिक प्रलय वारंवार घडवून आणायचा. एका प्रकारे रंगीत तालीमच म्हणायची महाअंतिम सोहळ्याची. अशा प्रकारे या 3 अवस्थांवर सुद्धा पंचतत्वांचाच अंमल असतो. आता मात्र या पंचतत्वांचा पसारा थोडा आवरता घेत त्यांचे त्यांच्या कार्यावरून 3 गट करत अभ्यास थोडा सुटसुटीत करायचा प्रयत्न आयुर्वेदाने आपल्या संस्कृतीने केलेला आहे. आकाश आणि वायुतत्व मिळून वातदोष, अग्नितत्वापासून पित्तदोष आणि जल आणि पृथ्वी मिळून कफदोष असे 3 दोष मानून आयुर्वेदाने हा त्रिदोष सिद्धांत आपल्या शरीर क्रिया, शरीर रचना आणि चिकित्सा इत्यादी सर्वच क्षेत्रात वापरायला सुरुवात केली. विसर्गादान विक्षेपै सोमसूर्यानिला यथा धारयंती जगद्देहं कफपित्ता निलास्तथा. ज्याप्रमाणे चंद्र, सूर्य आणि वारा विसर्ग म्हणजेच संयोग, संग्रह किंवा वृद्धी, आदान म्हणजेच पचन, पृथक्करण किंवा रूपांतरण आणि विक्षेप म्हणजेच वियोग किंवा उत्सर्जन या क्रियांद्वारे सर्व सृष्टीचे धारण करतात म्हणजेच टिकवून ठेवतात, तसंच कफ, पित्त आणि वात हे तिघेही एकमेकांच्या सामंजस्याने राहून आपल्या शरीरातील सर्व क्रियाव्यापार पार पाडत शरीराचे आरोग्य टिकवण्याचे काम करतात. आपल्या शरीरातील विविध घटकांच्या संयोगातून होणारी वाढीची क्रिया ही कफदोषामुळे, विविध अवस्थांमध्ये होणारे रूपांतरण पित्तदोषामुळे, तर शरीराची होणारी झीज ही प्रामुख्याने वातदोषामुळे होत असते. वय म्हणजेच बाल्य, तारुण्य, वार्धक्य या 3 अवस्था, अहोरात्र म्हणजे दिवसा आणि रात्रीच्या 3 भागात म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र, उत्तर रात्र अशा या 3ही भागातही क्रमाने कफ, पित्त आणि वात यांचा काळ असतो. इतकंच नव्हे तर भोजनानंतरच्या अन्नपचनाच्या काळातही क्रमाने कफ, पित्त आणि वातदोष कार्यान्वित होत असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेवण झाल्यावर येणारी सुस्ती ही कफवृद्धीची निदर्शक असते. थोड्या वेळाने येणारा हलकेपणा हा पित्तदोषाने घडवलेल्या अन्नपचनाचा परिणाम असतो, तर नंतरची प्रसन्नता ही अन्नपचनाची प्रक्रिया पूर्णत्वास नेणारा वातदोष क्रियाशील झाल्याची जाणीव करून देत असते. अन्न आमाशयातून पूर्णता पुढे सरकून पुढे पक्वाशयात द्रवभागाचे शोषण आणि मलभागाचे उत्सर्जन या अगदी टोकापर्यंत अन्नपचनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यतः वातदोषाकडे असते. थोडक्यात सृष्टीची तसेच शरीराची उत्पत्ती स्थिती लय अर्थात जीवनातील बाल्य, तारुण्य, वार्धक्य या 3ही अवस्थांवर क्रमशः कफ, पित्त आणि वातदोष यांचंच आधिपत्य असतं आणि अशाच प्रकारे याच क्रमाने बाह्यसृष्टीत आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची आवर्तनं चालू असतात. ही आवर्तनं किंवा चक्र क्रमाने सतत येत राहिल्यानेच सृष्टीचक्र गतिमान होत असते. तद्वतच आपल्या जीवनालाही गती मिळत असते. जीवनातील सकळ क्रियाव्यापारांचे कर्तेपण घेतलेल्या तिघांनाच
आपल्या संस्कृतीने देखील देवत्व बहाल करून त्यांचं पूजन करायला सांगितलं आहे. वात, पित्त आणि कफ यांना क्रमाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी नावं देऊन त्यांची रूपही वर्णन करून त्यांच्या कार्याचे स्वरूपही दाखवून दिले आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून त्यांचं पूजन करायला सांगितलं आहे. अगदी पूजाविधीही वर्णन करून सांगितले. थोडक्यात सांगायचं तर अव्यक्त गुणांपासून उत्तरोत्तर व्यक्त होत जाण्याच्या प्रक्रियेत गुणांपासून भावांची आणि त्यातून पुढे विभिन्न स्वभावांची निर्मिती झाली. आता फिरून स्वभावातील स्व म्हणजेच अहंकार काढून टाकत शुद्ध भावांची ओंजळ परमेश्वर चरणी अर्पण करायची, असा हा परतीचा प्रवास आणि तो समजून घेणं, त्याची उजळणी करणं हा त्याचा अभ्यास. हे एकदा दोनदा नाही, पुन्हा पुन्हा घोळवत स्वतःच मनावर बिंबवत राहावं लागतं. असं हे सतत गतिमान असलेलं सृष्टीचक्र, या अवाढव्य सृष्टीचं, सृष्टी व्यापाराचं छोटंसं प्रतिरूप म्हणजे आपला देह आणि देहव्यापार. असा हा प्रपंच विस्तार किंवा त्रिगुणांचा खेळ अजून सोप्या शब्दात अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याची एक अनोखी शक्कल आपल्या संस्कृतीने लढवलेली आहे. ती कोणती ते आपण आता पाहूया. वात, पित्त आणि कफ या 3 घटकांनी एकमेकात सामंजस्याने वागून टिकवलेल्या आपल्या देहाचं पोषणही तशाच त्रिगुणात्मक आहाराद्वारा होत असतं. गुणांच्या पातळीवर वात, पित्त, कफ या 3 घटकांचे स्वरूप वर्णन अनुक्रमे रज, सत्व आणि तम म्हणून केले जाते. त्यामुळे रजोगुणी म्हणजेच राजस आहाराने वातदोषाचं पोषण, सत्वगुणात्मक म्हणजे सात्विक आहाराने पित्तदोषाचं, तर तमोगुणात्मक म्हणजेच तामस आहाराने कफदोषाची वृद्धी होते, अर्थात कफदोष वाढीस लागतो. अशी ही पिंडाला ब्रह्मांडाशी जोडणारी शाश्वत साखळी. हिचाच आधार घेऊन आपल्याला शिखरापर्यंत पोहोचायचे, किंबहुना आपण पोहोचू शकतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून अगदी लहानपणापासून आपल्यावर बिंबवणारी आपली संस्कृती, पूर्ण ब्रह्म जाणून घ्यायचं असेल तर आपल्या अन्नाविषयी सर्व प्रकारे माहिती करून घ्यायला हवी, नीट जाणून घ्यायला हवं, हेच आपल्याला सुचवत आहे. आहाराविषयी, आहार घटकांविषयी माहिती, त्यांचं स्वरूप, त्यांचा यथायोग्य वापर कसा करून घ्यायचा इत्यादी आहारविषयक अतिशय सूक्ष्म आणि व्यापक असा विचार आपली संस्कृती आपल्याला देते. एवढेच नाही तर तशी आदर्श आहार योजना दैनंदिन जीवनात सहजपणे कशी अंमलात आणता येईल हा विचारही आपल्यासमोर मांडते. नुसतं सांगत किंवा शिकवत न बसता त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या शरीराला हितकर असा आरोग्यदायी आहार त्या स्थळकाळाच्या अनुषंगाने आवर्जून घेतला जावा, यासाठी या आहारविषयक विचारांना आपल्या संस्कृतीने धार्मिक अधिष्ठानही दिलं आहे आणि ही समजून घ्यायला किचकट वाटणारी पथ्यसंकल्पना अगदी सहजपणे आपल्या गळी उतरवले. या पुढील काही भागात आयुर्वेदोक्त पथ्यसंकल्पना हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आपण अगदी विस्तारानं समजून घेणार आहोत. तूर्तास या इथं विराम घेण्यापूर्वी हा स्वास्थ्य विचार. कोरोनाच्या निमित्ताने आपल्या अवकाशाचं झालेलं आणि होत असलेलं प्रदूषण प्रकर्षाने जाणवलं आहे आणि शुद्ध अवकाशाचं महत्त्वही अधोरेखित झालं आहे. सद्यस्थितीत आपलं भवताल आणि आपलं अवकाश अजूनही अशाच तऱ्हेनं काहीसं संकुचित आणि प्रदूषित झालेलं असताना बाह्य अवकाशाबरोबरच शरीराच्या आतील अवकाश स्वच्छ राखण्यासाठी आहारात आवर्जून वापर करावं असं द्रव्य म्हणजे हरिद्रा किंवा हळद. एक कप पाण्यात चिमूटभर हळद, तुळशीची 2 पानं टाकून उकळून पाऊण कप घेतलेलं पाणी सकाळी एकदा तरी प्रत्येकानं आवर्जून घ्यायलाच हवं. आयुर्वेदात जखम स्वच्छ करणं, भरून येणं, मुकामार, रक्त साकळणं इतकंच काय, सर्दी, खोकला, त्वचारोग, अगदी डायबेटीस, ब्लड प्रेशरसारख्या आजारातही स्रोतस शोधणं म्हणजेच आतलं अवकाश स्वच्छ राखून ऊर्जा खेळती ठेवण्यास मदत करणाऱ्या हळदीला अजून एका वैशिष्ट्यासाठी योषितप्रिया म्हणजेच स्त्रियांना प्रिय असणारी ती असं नाव दिलं गेले. संसाराच्या सगळ्या धवडग्यात घरातील स्त्रीला स्वतःचं अवकाश, स्वास्थ्य जपता यावं यासाठीच खरं तर आपल्या संस्कृतीने हळदी कुंकू समारंभ करण्याची प्रथा प्रचलित केली. आरोग्य, प्रकाश, ऊब, स्वच्छ विचार आणि आत्मविश्वास देणाऱ्या ग्रहराज
सूर्यदेवाचं बळ प्राप्त करून घेण्यासाठी कुंकू आणि त्या विचारांच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छ अवकाश आणि ज्ञान देणाऱ्या देवगुरू बृहस्पतींचं बळ प्राप्त करून घेण्यासाठी हळद, अशी ही जीवनदायी जोडी आणि आपल्या संस्कृतीने दिलेला हा जीवनदायी विचार. अशा या सर्वच जीवनदायी गोष्टींनी आपलं जीवनही समृद्ध होवो या सदिच्छेवर या इथेच थांबते. धन्यवाद. शुभम भवतु.